मैं कमल खिलाने आया हूं। स्वागत होता है। भारत माता की, भारत माता की। देवेंद्र जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यानंतर नगराध्यक्षाचे उमेदवार सौ स्वाती युवराज अंडे हे आपला परिचय व्यक्त करतील अशी त्यांना नम्र विनंती करतो। शक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री पोटे साहेब, माननीय सूर्यवंशी साहेब, माननीय आमदार अनिलजी बोंडे, माननीय डॉक्टर वसुधाताई बोंडे आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, मला भारतीय जनता पार्टीने नगर अध्यक्षाची उमेदवारी देऊन जो माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही। भारतीय जनता पार्टीने जे तत्वाशी मी एकनिष्ठ राहील त्याचप्रमाणे जनतेशी प्रामाणिक राहील। भाजपाच्या नियमांखाली मी माझे कर्तव्य पालन करेल याचे मी सर्वांना वचन देते। मी आणि भाजपाचे 24ही नगरसेवकांना बहुसंख्य मतांनी कमळाच्या समोरील बटन दाबून बहुसंख्य मतांनी निवडून द्या नम्रपणे अशी विनंती करते, आशीर्वाद मागते आणि माझ्या शब्दांना विराम देते। जय हिंद, जय विदर्भ। रुपेश भाऊ मांडवे हे आपले परिचय व्यक्त करतील। करणारी गुरुदेव शक्ती माता सरस्वती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती राजा शिवाजी महाराज यांना मी नमन करतो। भारतीय जनता पक्षाने जो माझ्यावर विश्वास दर्शविलेला आहे आणि समस्त शेगाट नगरीच्या गावकऱ्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला मी कधीच तडा देणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय विदर्भ, जय भारत। यानंतर या संत्रानगरीमध्ये ते संत्राचा बॉक्स भेट देत आहे आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर अनिलजी बोंडे। यानंतर प्रास्ताविकरणाकरता मी आमंत्रित करतो आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार बोंडे साहेबांना। या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांचं प्रेरणास्थान असणारे विदर्भाचे सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस आज वरुड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती अंडे आणि 24ही नगरसेवक पदाचे उमेदवार, शेंदुर्जना घाट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले रुपेश मांडवे आणि 16ही नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचाराकरता आज आपल्या वरुड नगरीमध्ये आले। मागच्या 2 वर्षाच्या अगोदर तुम्ही मला निवडून दिलं, भारतीय जनता पक्षातर्फे 71,000 मतं देऊन निवडून दिलं आणि फक्त 2 वर्षात माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी शेंदुर्जना घाट नगरीला आणि वरुड नगरीला जेवढं मी मागितलं तेवढं सातत्यानं देत गेले। 37 लाख 37 कोटी 40 कोटी एवढा मोठा निधी दिला। मोर्शी विधानसभा मतदारसंघच एकमेव मतदारसंघ आहे का तिन्ही ठिकाणी नगरपालिकेची प्रशासकीय इमारत 5 कोटीची, तिन्ही ठिकाणी आपल्या लहान मुलांना अमरावतीला पोहण्यासाठी जावं लागू नये म्हणून तिन्ही ठिकाणी 3-3 कोटी रुपये पोहण्याच्या तलावासाठी, तिन्ही ठिकाणी रस्ते आणि पूल उंच करण्यासाठी रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी। आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना विश्वास देण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांना एक सांगू इच्छितो की वरुड मोर्शी शेंदुर्जना घाटची जनता ही संपूर्ण भाजपा प्रणित आहे, भाजपावर प्रेम करणारी आहे, कमळावर प्रेम करणारी आहे आणि आमचे 2-4 जे मुद्दे आहेत जे तुम्ही सॉल्व्ह केलेले आहे त्याबद्दल तुम्ही बोलणारच आहात की इथे महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, युवकांना रोजगार
पाहिजे, कौशल्य विकासाचा कार्यक्रम नगरपालिकेच्या मार्फत लागला पाहिजे, सगळ्यांना इथे लघु उद्योग सुरू झाले पाहिजे आणि या कचाट्यातून, प्रायव्हेट कंपन्यांच्या कचाट्यातून आमच्या माय बहिणीची सुटका झाली पाहिजे. आमची वरुड मधली चुडामणी नदी, जीवना देवना नदी, या नदीचं पुनर्जीवन झालं पाहिजे आणि पंढरी प्रकल्पावरून आम्हाला शुद्ध पाणी इथे मिळालं पाहिजे ग्रॅव्हिटीनं. माननीय मुख्यमंत्री महोदय, मी बरेच वेळा कमी मागतो, तुम्ही जास्त देता, परंतु आता या वेळेला, या वर्षासाठी 100 कोटी रुपयाचं पॅकेज वरुड आणि शेंदूरजनाघाट नगरीला द्यावं अशी मी सर्व जनतेतर्फे मागणी करतोय आणि सर्व जनतेतर्फे विश्वास देऊ की नाही मुख्यमंत्र्यांना? देऊ की नाही देऊ? हात वर करून सांगा, कमळाचा विश्वास देऊ की नाही देऊ? कमळाचा विश्वास देतोय मुख्यमंत्री महोदय. या सर्वांच्या वतीनं सांगतो की जरी मी कमी मागितलं तरी तुम्ही जास्त देत जा आणि वरुड आणि मोर्शी शेंदूरजनाघाट लोकांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचं प्रत्युत्तर निधीच्या रूपात द्या एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय विदर्भ. यानंतर आमंत्रित करतो आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे सहकारी श्री प्रवीण पोटेजी, या भागाचे अत्यंत कार्यक्षम आणि सतत लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न सोडवणारे आमचे आमदार डॉक्टर अनिल बोंडेजी, जिल्ह्याचे अध्यक्ष दिनेश भाऊ सूर्यवंशी, माजी आमदार अनिलजी गुंडाणे, नरेंद्रजी फसाटे, डॉक्टर वसुधाताई बोंडे, अर्चनाताई मुरुमकर, या वरुड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वातीताई आंडे, त्याचप्रमाणे शेघाटचे आपले उमेदवार श्री रुपेश मांडवे, मंचावर उपस्थित सर्व अतिसन्माननीय अतिथीगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, माता भगिनी आणि बंधूंनो, भारत देश ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी महात्मा गांधी असं म्हणायचे की हा देश गावांमध्ये राहतो, तो ग्रामीण भागामध्ये राहतो. आणि हे खरंही होतं. भारताची 80% लोकसंख्या ही गावांमध्ये राहायची आणि 20% लोकसंख्या ही शहरांमध्ये राहायची. पण गेल्या 50 वर्षामध्ये एक मोठं स्थित्यंतर झालं. मोठ्या प्रमाणात गावाकडनं लोक शहराकडे आले आणि आपण 2011ची जनगणना बघितल्यानंतर वास्तव आपल्या समोर आलं. महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेमध्ये एकूण लोकसंख्या 11 कोटी 20 लाख. या 11 कोटी 20 लाखापैकी 5.5 कोटी लोक म्हणजे जवळजवळ निम्मे लोक हे आता महाराष्ट्रातल्या 300 शहरांमध्ये राहतात. म्हणजे 50% लोक गावांमध्ये आणि 50% लोक शहरांमध्ये. अशा प्रकारचं शहरीकरण हे महाराष्ट्रामध्ये पाहायला आपल्याला झालेलं मिळतं. पण हे शहरीकरण होत असताना सरकारनं या शहरीकरणाच्या नियोजनाकडे कधीच लक्ष दिलं नाही. शहरीकरण हा अभिशाप आहे, शहरीकरण होऊ नये अशा प्रकारच्या मानसिकतेतनं शहरांचं नियोजन करण्यामध्ये सरकार वर्षानुवर्ष अपयशी ठरलं. परिणाम काय झाला? लोंढे तर आलेच, लोक तर आलेच, गावातलं लोक शहराकडे मोठ्या प्रमाणात आले, गावं एकीकडे ओस पडली. पण कुठलंही नियोजन न केल्यामुळे शहरं देखील बकाल झाली. मग शहरामध्ये आलेल्या माणसाला राहायला घर नव्हतं, त्याने झोपडपट्टी बांधली. शहरामध्ये आरोग्याच्या सेवा राहिल्या नाहीत, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे दुर्गंधी तयार झाली, रोगराई तयार झाली. शिक्षण असेल, आरोग्य असेल, अशा अनेक समस्या या शहरांमध्ये आपल्याला तयार झालेल्या दिसल्या. या नियोजन शून्यतेमुळे शहरं
ही गावापेक्षा वाईट अशा प्रकारची शहरांची अवस्था होऊ लागली. पहिल्यांदा या देशामध्ये 2 वर्षापूर्वी माननीय मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी असं सांगितलं की आता शहरीकरण झालंय, ते थांबवता येत नाही, लोकांना परत पाठवता येत नाही, त्यामुळे आता शहरीकरण हे वास्तव स्वीकारा आणि त्याला केवळ अभिशाप मानू नका, तर शहरीकरणाला एक संधी देखील माना. नियोजनबद्ध शहरं तयार करा, त्याच्यामध्ये विकास करा. आज देशाच्या सकल उत्पन्नापैकी 65% सकल उत्पन्न हे शहरांमध्ये तयार होतं. मग हेच उत्पन्न जर आपण सार्वजनिक कामाकरता वापरलं, सार्वजनिक गोष्टी तयार करण्याकरता त्याचा जर आपण उपयोग केला, तर आपली शहरं हे देशाच्या विकासाचं इंजिन बनतील आणि देश पुढे जाईल, शहरं चांगली होतील, तिथल्या लोकांना रोजगार मिळेल, तिथल्या लोकांना चांगलं जीवनमान मिळेल. आणि म्हणून मोदी साहेबांनी या शहरांकरता देखील अनेक योजना सुरू केल्या. स्मार्ट सिटीची योजना सुरू केली, अमृत सारखी योजना सुरू केली, 14व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत योजना सुरू केली आणि हजारो कोटी रुपये शहराच्या विकासाकरता देणं त्या ठिकाणी सुरू केलं. आपलं सरकार राज्यामध्ये आल्यानंतर मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न सुरू केला. आज डॉक्टर नील बोंडे यांच्यासारखा एक आमदार एवढ्या कोट्यावधी रुपये शहरामध्ये घेऊन जातो. यापूर्वी एवढा पैसा कधीही शहरांना मिळाला नाही. पण ज्या ठिकाणी डॉक्टर बोंडेंसारखे कार्यक्षम आमदार होते, आम्ही पैशाची कमतरता पडू दिली नाही आणि त्या माध्यमातून राज्य सरकारने देखील नियोजन करून शहरांचा चेहरा बदलला पाहिजे, शहरांचं चित्र बदललं पाहिजे, या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात योजना हातामध्ये घेतल्या. आज अवस्था काय, आपण जर बघितलं तर शहरामध्ये कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसतात. शहरातला कचरा, शहरातलं घाण पाणी, शहरातलं सांडपाणी हे सगळं शहराच्या बाहेर घेऊन आपण टाकून देतो. आपले नदी नाले ओढे, आपले पाण्याचे स्रोत हे सगळे त्याच्यामुळे प्रदूषित होतात. आणि आपण जर बघितलं तर आपल्या जलस्रोताच्या प्रदूषणामध्ये उद्योगाचा हिस्सा फक्त 10% आहे आणि 90% प्रदूषण हे शहराच्या घाण पाण्याने, शहराच्या कचऱ्याने, शहराच्या सगळ्या घाणीमुळे आज आपले जलस्रोत खराब झाले. आणि जेव्हा हे जलस्रोत खराब होतात तेव्हा भूगर्भातलं पाणी खराब होतं. भूगर्भातलं पाणी खराब झालं की आपल्या भूमीचा पोत खराब होतो, आपल्या जमिनीचा पोत खराब होतो. जमिनीचा पोत खराब झाला तर त्यातनं आपल्या उत्पादकतेवर मोठा परिणाम होतो. त्यातनं पिकांवर रोगराई पसरते, त्यातनं शहरामध्ये रोगराई पसरते. आज आपण बघितलं सातत्यानं डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल, मलेरिया असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा सामना शहरांमध्ये करावा लागतो. याचं कारण काय आहे? याचं कारण आहे आमच्याकडे आम्ही सफाई ठेवत नाही, आमच्याकडे आम्ही घनकचऱ्याचं व्यवस्थापन करत नाही. आणि म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला. एकीकडे माननीय मोदी साहेबांनी आपल्याला मंत्र दिला स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून गाव आणि शहर स्वच्छ करायचा. मोदी साहेब असं म्हणाले की एकीकडे भारत अंतराळामध्ये चाललाय, आपण मंगळावर यान पाठवतो, क्रायोजेनिक इंजिन तयार करतो, खूप मोठी मोठी कामं आपण करतो. आणि दुसरीकडे आजही शहरांमध्ये आणि गावांमध्ये 50% महिलांना शौचालय उपलब्ध नाही म्हणून बाहेर जावं लागतं, रस्त्यावर जावं लागतं, शेतीमध्ये आडोशाला जावं लागतं. मोदी साहेब म्हणाले जर विकास करायचा असेल तर मग असा विकास काय कामाचा की ज्याने एकीकडे आम्ही अंतराळात जातो आणि दुसरीकडे साधं शौचालय देखील घरामध्ये नाही. आणि मग प्रत्येक घरी शौचालय असलं पाहिजे, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर हागणदारी मुक्त झालं पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रात देखील आपण ते अभियान हातामध्ये घेतलं. मला सांगताना आनंद वाटतो, स्वातंत्र्यापासून आपलं सरकार येतपर्यंत महाराष्ट्रातल्या 300 शहरांपैकी एकही शहर हागणदारी मुक्त नव्हतं. गेल्या 1.5 वर्षामध्ये 100 शहर आम्ही हागणदारी मुक्त करून टाकले आणि पुढच्या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातली सगळी शहर हागणदारी मुक्त करू. एकही घर असं उरणार नाही की ज्याच्यामध्ये शौचालय नाहीये. घनकचऱ्याचं विलगीकरण केलं पाहिजे, त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे. आपण असं समजतो की हा कचरा हे सांडपाणी आहे, शौचालयाचं पाणी आहे, नालीतलं पाणी आहे, हे आमच्यावरचं बर्डन आहे, बर्डन नाही आहे. आज त्यातनं देखील आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. आम्ही घनकचऱ्याचं विलगीकरण करून त्याच्यावर प्रक्रिया करून त्यातनं खत निर्मिती सुरू केली. एवढं चांगलं खत तयार झालं. आता नगर विकास विभागाने एक ब्रँड तयार केला आणि त्या ब्रँड मधनं आम्ही ते खत विकणं सुरू केलं. आज आमच्या खताला इतकी मागणी आहे
की आमचा कचरा देखील लोक विकत घ्यायला तयार आहेत आणि त्या माध्यमातून कचऱ्यापासून आज आपण खत निर्मिती करू शकतो, कचऱ्यापासून आपण कोळशासारखे पॅलेट्स तयार करू शकतो. कोळशाने प्रदूषण होतं, पण कचऱ्यापासून जे पॅलेट आम्ही तयार करतोय त्यांनी कुठलंही प्रदूषण होत नाही. आज कचऱ्यापासून वीज निर्मिती होते आहे, त्यामुळे कचरा आता वेस्ट राहिलेला नाही, तो आपली वेल्थ आहे, तो आपली मत्ता आहे, आपली संपत्ती आहे. केवळ त्याच्यावर योग्य प्रकारची प्रक्रिया केली पाहिजे. हे जे सांडपाणी आहे, घाणपाणी आहे, जे नदी नाल्यांमध्ये चाललंय, प्रदूषण फैलवत आहे, याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे. याच्यावर प्रक्रिया करून हे पाणी आपण औष्णिक विद्युत केंद्रांना देतोय. नागपूर महानगरपालिकेचं घाणेरडं पाणी, सांडपाणी, संडासातलं पाणी, या पाण्यावर प्रक्रिया करून आपण औष्णिक विद्युत केंद्राला ते दिलं. महानगरपालिकेला 18 कोटी रुपयाचं उत्पन्न आलं. एक नवा पैशाचा खर्च झाला नाही, घाण पाणी नाही, वास नाही, दुर्गंधी नाही, काहीच उरली नाही. माझी अपेक्षा आहे, आमची इच्छा आहे की प्रत्येक नगरपालिकेमध्ये अशा प्रकारे या सांडपाण्याचा, घाण पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होऊन त्या माध्यमातून त्याचं शुद्धीकरण होऊन ते पाणी योग्य प्रकारे वापरलं गेलं पाहिजे आणि त्यातनं पर्यावरणाची जी हानी आपण चालवली आहे, रोगराई जी आपण फैलवतोय ती बंद झाली पाहिजे. याकरता केवळ लोकांना सल्ला देऊन आम्ही थांबलो नाही. राज्य सरकारने हँडबुक ऑफ टेक्नॉलॉजी तयार केलं, एक पुस्तक तयार केलं. सगळ्या नगरपालिकांना आम्ही प्रशिक्षण दिलं, सांगितलं, मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं या वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला नगरपालिकेच्या कचऱ्याचं विघटन करता येतं, त्याच्यावर प्रक्रिया करता येते, सांडपाण्यावर प्रक्रिया करता येते. आणि त्यांना हे देखील सांगितलं याचे प्रस्ताव जर तुम्ही आमच्याकडे पाठवले तर त्याला पैसे द्यायची तयारी आमची आहे. राज्य सरकार पैसे द्यायला तयार आहे, पण आपली शहरं जी आहेत ती स्वच्छ झाली पाहिजे, ती आरोग्यदायी झाली पाहिजे. आणि या माध्यमातून आज एक मोठं काम करण्याचा प्रयत्न आपण करतोय. मला विश्वास आहे की आज या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वरुण असेल, शेघाट असेल, आपले नगराध्यक्ष निवडून येतील. पण ते निवडून आल्यानंतर या कामाला त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. आणि बोंडे साहेब, आपण या ठिकाणी सांगितलं की यापूर्वी पैसे दिले त्यापेक्षा जास्त पैसे दिले पाहिजे. खरं म्हणजे तुमच्या करता तर आम्ही राज्याची तिजोरीच उघडून ठेवली आहे. तुम्ही काय चिंता करता? जनतेच्या हिताकरता तुम्ही आणाल ते सगळे प्रस्ताव मी मंजूर करून द्यायला तयार आहे. केवळ माझी विनंती एवढीच आहे, पहिलं प्राधान्य द्यायचं या ठिकाणी स्वच्छतेला, दुसरं द्यायचं पिण्याच्या पाण्याला, तिसरं रस्त्याला, चौथं शिक्षणाला, आरोग्याला. या प्रकारे तुम्ही या 5-6 गोष्टींवर जेवढे प्रस्ताव तयार कराल ते सगळे प्रस्ताव मी मंजूर करेल. त्याला पाहिजे तेवढा निधी. वर्षामध्ये शहरामध्ये लोक आली आणि लोक आल्यामुळे शहरामध्ये राहायची जागा न मिळाल्यामुळे दुर्दैवाने लोकांना झोपडपट्ट्या तयार कराव्या लागल्या. आमचा शेतमजूर आला, आमचा मजूर आला, आमचा गडी आला, आमचा लहान शेतकरी आला. प्रत्येक जण या ठिकाणी राहायला आल्यानंतर प्रत्येकाला घर मिळू शकलं नाही, सरकारनं नियोजन केलं नाही. त्यामुळे शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या तयार झाल्या. त्या झोपडपट्ट्यांची अवस्था देखील वाईट आहे. आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी प्रधानमंत्री आवास योजना आणली आणि सांगितलं 2022 सालापर्यंत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक गरीबाला घर दिलं पाहिजे, पक्क घर दिलं पाहिजे. त्याची योजना त्यांनी तयार केली. आणि मला सांगितलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये बोंडे साहेब 2 लाख घर आतापर्यंत आम्ही मंजुरी करून टाकले. आणि म्हणून माझी विनंती आहे, आता या ठिकाणी स्वातीताई निवडून येतील, या ठिकाणी रुपेश निवडून येतील. तुम्हाला दोघांनाही माझी विनंती आहे, पहिलं काम जर काही करायचं तर आपल्याकडच्या जेवढ्या झोपडपट्ट्या, त्या झोपडपट्ट्यामध्ये ज्यांची कच्ची घरं आहेत त्यांची घरं पक्की बनवण्याकरता प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत प्रस्ताव तयार करून आमच्याकडे पाठवायचा. आणि ही योजना अशी नाहीये, पूर्वी योजनाची इंदिरा आवासचे 5 घरं दिले, मग त्याच्यात भांडणं 2 तुझे 2 तुझे 2 तुझे, अशी योजना नाहीये. याला लाभार्थ्याचा कुठलाही कॅप नाहीये. जेवढे प्रस्ताव तुम्ही तयार कराल तेवढ्या सगळ्या प्रस्तावांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार पैसे देत आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला पक्क घर द्यायचं आहे. झोपडपट्ट्यांचं परिवर्तन करून त्या ठिकाणी चांगली राहण्यालायक घरं ही आपल्याला तयार करून द्यायची आहे. त्याशिवाय गाव बदलू शकत नाही, त्याशिवाय शहर बदलू शकत नाही. आणि त्या दृष्टीने हे काम करण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे आपले पंतप्रधान हे नेहमी गरिबाचा विचार करतात. आज त्या योजना तयार केल्या, मग ती जनधनची योजना असेल, ती रोजगाराची योजना असेल, ती स्किल डेव्हलपमेंटची योजना असेल, प्रत्येक योजनेमध्ये गरिबाचाच विचार या ठिकाणी केला जातो. खरं म्हणजे बघा, या देशामध्ये असं कधी घडलं होतं का? पंतप्रधानांनी सांगितलं की जे संपन्न लोक आहेत त्यांनी गॅसची सबसिडी सोडली पाहिजे,
1 कोटी लोकांनी स्वतः सबसिडी सोडली, 13,000 कोटी रुपये केंद्र सरकारला मिळाले. पण हे पैसे पंतप्रधानांनी घरी नेले नाहीत. पंतप्रधानांनी सांगितलं माझ्या देशामध्ये 13 कोटी कुटुंब असे आहेत की ज्यांच्याकडे आजही चुलीवर स्वयंपाक होतो. चुलीवर स्वयंपाक होतो याचा अर्थ लाकडाची कुठेतरी तोड होते. आणि त्याच्याही पेक्षा वाईट असं आहे की चुलीवर स्वयंपाक करताना आमची भगिनी ज्यावेळेस माता ज्यावेळेस चूल फुटते, एकेका दिवशी 100 बिड्या फुकल्यानंतर जेवढा धूर फुफ्फुसामध्ये जातो तेवढा धूर आमच्या माता भगिनींच्या फुफ्फुसामध्ये जातो. त्यामुळे त्यांचं जीवन कमी होतं, त्यांना रोगराई होते, त्यांच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. रोज थोडं थोडं मरण त्यांचं होतं. आणि म्हणून मोदी साहेबांनी सांगितलं आता 1 कोटी लोकांनी या ठिकाणी सबसिडी सोडली आहे. तो पैशाचा वापर या 13 कोटी भगिनींना मातांना मोफत गॅस कनेक्शन देण्याकरता मी करणार आहे. त्यांनी उज्ज्वला सारखी योजना आणली, 5 कोटी लोकांना त्यांनी गॅसचं कनेक्शन दिलं, उरलेल्या 8 कोटी लोकांनाही देणार आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रात या त्या योजनेची सुरुवात झाली आहे. मला विश्वास आहे येत्या काळामध्ये आपल्याही सगळ्या भागामध्ये ज्यांच्याकडे गॅसचे कनेक्शन मिळालेले नाहीत या उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत त्यांना गॅसचे कनेक्शन देऊन त्या माध्यमातून आमच्या महिलांना या चुलीपासून मुक्ती देऊन त्यांचंही आरोग्याची काळजी ही मोदी साहेबांच्या माध्यमातून आपण घेतोय. ही संत्रा नगरी आहे. मोठ्या प्रमाणात संत्रा या ठिकाणी तयार आपण करतो. आणि आता या ठिकाणचा संत्रा प्रकल्प देखील आपण मंजूर केला आहे. आपण सातत्याने त्याचं भूमिपूजन झालं पाहिजे असं पाठीमागे लागतं. तयारी झाली आहे. धोंडे साहेब आचारसंहिता आली नसती तर भूमिपूजन करून टाकलं असतं. पण आता 28 तारखेला आचारसंहिता संपेल. मी तुम्हाला विश्वास देतो की आपल्या नागपूर अधिवेशनाच्या काळामध्ये त्याची तारीख आपण ठरवलीच आहे. केवळ त्याचं भूमिपूजनच करणार नाही, भूमिपूजनापासून 1 ते 1.25 वर्षाच्या आत त्याचं काम आम्ही पूर्ण करू. आणि त्या माध्यमातून थेट 600 लोकांना तर रोजगार मिळेल, पण 25,000 शेतकऱ्यांचं भलं या एका प्रकल्पामुळे या भागामुळे होईल. आणि या भागातलं आपण जे स्वरूप बदलायचा प्रयत्न करतोय ते पूर्णपणे या ठिकाणी बदलण्याचं काम हे निश्चितपणे आपण या ठिकाणी करू शकू. महिला बचत गटांच्या संदर्भात आपण या ठिकाणी मागणी केली. मी आपल्याला विनंती करतो, महिला बचत गटांच्या संदर्भात आपण एक नवीन योजना आपल्या बजेटमध्ये घेतली आहे. आणि बजेटमध्ये महिला बचत गट मॉल हा तयार केला पाहिजे अशा करता आपण पैसा ठेवलाय. माझी विनंती आहे नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर नगरपालिका निवडून आल्यानंतर सुधीर भाऊंना तुम्ही प्रस्ताव द्या. योजना घोषित झाली आहे, त्याचे पैसे मिळालेले आहेत. पहिला मॉल नागपूरमध्ये बांधणं चाललाय. आपल्या ही नगरपालिकांमध्ये हे महिला बचत गट मॉल आम्ही तयार करून देऊ. त्या माध्यमातून महिलांना जे त्या गोष्टी तयार करतात त्याला पूर्णपणे 12ही महिने एक व्यापार पेठ या मॉलच्या माध्यमातून मिळेल. आणि महिलांचा जो रोजगार आहे त्या रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे सोडवता येईल. खरं म्हणजे या सगळ्या भागामध्ये पर्यावरणाचं रक्षण करण्याकरता मग तो देवरा नदी असेल, जीवना देवरा नदी असेल किंवा इतर सगळे प्रकल्प असतील, माझी आपल्याला विनंती आहे मोठ्या प्रमाणात लोकसहभाग घ्या आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी काम करा. आज राज्यातलं सरकार सर्व समाजाकरता काम करत आहे. आमच्यावर अनेक वेळा आरोप होतो अल्पसंख्याक समाजाच्या आम्ही विरोधात आहोत. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे आम्ही राजर्षी शाहू महाराज योजना सुरू केली आणि या योजनेच्या अंतर्गत तो कुठल्या जातीचा समाजाचा विचार केला नाही. तो अल्पसंख्याक असेल तरी त्याच्या पोराला त्या ठिकाणी शिक्षण घेता आलं पाहिजे. 6 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रोफेशनल शिक्षणाकरता आम्ही 50% फी राज्य सरकारने भरायचं ठरवलं. त्याची इंजिनिअरिंगची असेल, मेडिकलची असेल, MBA ची असेल, ही सगळी फी या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं आम्ही भरतो. आणि त्यासोबत जो अल्पभूधारक कास्तकाराचा मुलगा आहे त्याला जर प्रोफेशनल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली तर शहरात राहायचं कसं त्याच्यासमोर प्रश्न असतो. आणि म्हणून आम्ही भाऊसाहेब पंजाबराव देशमुख योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत आमचा जो अल्पभूधारक शेतकरी आहे याचा पोरगा जर शहरामध्ये राहण्याकरता गेला तर त्याला 30,000 रुपये राहण्या खाण्याचा खर्च राज्य सरकारच्या वतीनं आम्ही देतो. आणि छोट्या शहरामध्ये 20,000 रुपये राहण्या खाण्याचा खर्च राज्य सरकारच्या वतीनं देतो. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, हे सर्व समाजाचं सरकार आहे, हे सर्व जाती धर्माचं सरकार आहे. सगळ्यांचाच विचार आम्ही करतो. सबका साथ सबका विकास हा आमचा मूलमंत्र आहे. या मूलमंत्राच्या आधारावर काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढाच विश्वास देण्याकरता आलो आहे की आता विकासाची एक मोठी प्रक्रिया सुरू झाली आहे. माननीय मोदी साहेबांनी देश बदलायला सुरुवात केली आहे. खरं म्हणजे आपण बघितलं तर या देशाच्या विकासातला सगळ्यात मोठा अडथळा काय होता
तो होता ज्या ठिकाणचा भ्रष्टाचार आणि काळा पैसा, या काळ्या पैशामुळे देशाचा विकास होत नव्हता. मोदी साहेबांनी काळ्या पैशाच्या विरुद्ध एक निर्णायक लढाई सुरू केली. 8 तारखेच्या रात्री 500 आणि 1000च्या नोटा त्यांनी रद्द केल्या. मला याची कल्पना आहे की 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यामुळे तुम्हाला आम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागतोय. पण मोदी साहेबांनी सांगितलं 50 दिवस अडचणींचा सामना करा, 50 दिवस त्रास सहन करा. एकदा तुम्ही 50 दिवस त्रास सहन केला की या काळ्या पैशाला मी संपवून टाकेन आणि त्यानंतर 50 वर्ष या देशाला कोणी मागे खेचू शकणार नाही. बंधू भगिनींनो, मोदी साहेबांनी एक तीर चालवला आणि 3 निशाणे लावले. पहिला निशाणा काय? आपल्या देशामध्ये काळे धंदे करून, काळा पैसा जमा करून 500 आणि 1000च्या नोटांमध्ये आतंकवाद्यांनी, नक्षलवाद्यांनी हजारो कोटी रुपये जमा करून करून जमिनीत गाडून ठेवले होते. 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यामुळे एका रात्रीत त्यांचे पैसे रद्दीचे कागद झाले आणि त्यांना खायला देखील पैसे उरले नाही. तुम्ही बघा, काश्मीरमध्ये जे लोक दगड फेकत होते, 500ची नोट रद्द झाली, आता त्यांना पैसाच कोणी द्यायला तयार नाही. त्या दिवशीपासून एक जण दगड मारत नाही. दगड मारण्याची सगळी कारवाई त्या ठिकाणी बंद झाली. आज एका तीरामध्ये नक्षलवादी, आतंकवादी यांच्या कारवायांकरता एक नवा पैसा उरला नाही. दुसऱ्या तीरानं काय केलं? पाकिस्तानच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये ते जेवढे पाकिस्तानच्या नोटा छापायचे तेवढेच भारताच्या नोटा छापायचे आणि या खोट्या नोटा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आणून टाकायचे. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था खिळखिळी व्हायची. आपल्या इथे भाव वाढायचे, कधी भाव पडायचे. आपल्या अर्थव्यवस्थेतलं आपण लोकांना न्याय देऊ शकायचो नाही. एका रात्रीमध्ये हे सगळे खोटे पैसे, जाली पैसे, जाली नोटा, या खोट्या ठरवण्याचं काम, काळ्या ठरवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. आज या देशामध्ये एकही नकली नोट उरली नाही. लाखो कोटी रुपये पाकिस्तानने या देशामध्ये देशाची अर्थव्यवस्था तहस नहस करण्याकरता जे टाकले होते ते पैसे देखील संपून गेले. आणि सगळ्यात महत्वाचं काय, या देशातल्या ज्या धनदांडग्यांनी या देशातला पैसा कमावला, जो पैसा देशाच्या बँकेमध्ये यायला पाहिजे होता, टॅक्सच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीमध्ये यायला पाहिजे होता, ज्या पैशातून या देशात राहणारे दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, विद्यार्थी या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला हवं होतं. या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार व्हायला पाहिजे होतं. हा सगळा पैसा काही धनदांडग्यांनी चोरून 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 आपल्या घरामध्ये, आपल्या गोदामामध्ये, आपल्या तिजोरीमध्ये, आपल्या गादीखाली, उशीखाली, पलंगाखाली, जमिनीखाली दडवून ठेवला होता. एका रात्रीमध्ये मोदी साहेबांनी हा पैसा इतका काळा केला की आता तो बाहेरच काढता येत नाही. ज्याच्याकडे काळा पैसा होता त्याचं तोंड काळं झालं आणि तुम्हाला आणि मला चिंता करायचं कारण नाही. याचं कारण तुमचा माझा पैसा काळा नाही, मेहनतीचा पैसा आहे. एका रात्रीत काय झालं? काळा पैसा कमवून जे धन्ना सेठ बनवून ताठ मारायला आपल्या समोर उभे होते आणि आपण गरीबासारखे खाली मान घालून त्यांच्या समोर उभे होतो. एका रात्रीमध्ये त्यांची मुंडी खाली गेली, आपली मान वर गेली, ते रस्त्यावर आले आणि आपण श्रीमंत झालो. हे मोदी साहेबांनी करून दाखवलं. आणि म्हणून आज हा काळा पैशावर 15 दिवसामध्ये 5.5 लाख कोटी रुपये बँकेमध्ये आले. कुठे होते पैसे? कोणी दडवून ठेवले होते? आता या 5.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होईल. किती रोजगाराची निर्मिती होईल, किती मत्ता त्यातनं तयार होईल, किती इन्फ्रास्ट्रक्चरचं काम तयार होईल. बंधू भगिनींनो, या एका तीरानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं काळ्या पैशाच्या विरुद्ध एक निर्णायक लढाई त्यांनी सुरू केली. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, थोडासा त्रास होईल पण 50 दिवस हा त्रास सहन केला पाहिजे. आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपले स्वतंत्र संग्राम सेनानी म्हणायचे, लाठी गोली खाएंगे स्वतंत्रता दिलाएंगे, आधी रोटी खाएंगे स्वतंत्रता दिलाएंगे. आता लाठी गोळी खायची आवश्यकता नाही आहे, अर्धी पोळी खायची आवश्यकता नाही आहे. आर्थिक स्वातंत्र्याची नवी लढाई मोदी साहेबांनी सुरू केली आहे. या लढाईमध्ये 50 दिवस त्रास सहन करणारा या लढाईचा सैनिक होणार आहे आणि त्या सैनिकाच्या भरोश्यावर आर्थिक गुलामगिरीतून हा देश मुक्त होणार आहे. या देशातल्या गरीबाला, या देशातल्या शेतकऱ्याला, शेतमजुराला एक आर्थिक स्वातंत्र्य या माध्यमातून मिळणार आहे. आणि म्हणून या निर्णयाच्या पाठीशी मजबूतीनं उभं राहिलं पाहिजे. देश बदलतोय, मोदी साहेब देश बदलतायत. ज्या लोकांना या नोटाबंदीचं दुःख होतं, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे,
की नोटाबंदीचं दुःख हे तुम्हाला याकरता होत नाही की गरीब माणसाला त्रास होतो, तुम्हाला याकरता त्याचा त्रास होतोय की कुठेतरी तुमच्याही नोटा त्याच्यामध्ये अडकलेल्या आहेत ज्या तुम्हाला आता बाहेर काढता येत नाही. आणि म्हणून या नोटाबंदीच्या माध्यमातून आज गरीबाला त्या ठिकाणी अधिकार मिळणार आहे, त्या अधिकाराचा वापर तो गरीब करणार आहे. आणि म्हणून मोदी साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. देशामध्ये परिवर्तन झालंय, महाराष्ट्रात परिवर्तन झालंय, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामं आम्ही सुरू केली आहे. बोंडे साहेबांसारखा एक सक्षम आमदार आपल्याकडे आहे. आता वरुड आणि शेघाट या 2 नगरपालिका आपल्याकडे निवडून आल्यानंतर ही विकासाची गंगा दिल्लीवरनं मुंबई, मुंबईवरनं अमरावती आणि अमरावतीवरनं वरुड आणि शेघाट पर्यंत जर आणायची असेल तर इथे आपले नगराध्यक्ष आपण निवडून आणा. आणि त्यानंतर प्रवीण पोटे असतील, आमचे डॉक्टर बोंडे असतील यांच्या नेतृत्वामध्ये विकासाची जी काही हमी आहे या ठिकाणी मी घेतो. हा विकास मी तुम्हाला करून दाखवेन एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. देवेंद्रजींनी राज्य जिंकले, नगर परिषदाही जिंकूया, नगराला समृद्ध कराया, कमाळ निवडून देऊया. एकमताने चला गाऊया कमळची गाथा. देवेंद्रजींनी राज्य जिंकले, नगर परिषदाही जिंकूया, नगराला समृद्ध कराया, कमाळ निवडून देऊया. माननीय मुख्यमंत्री यांनी विकास कार्याला माननीय मुख्यमंत्री यांनी विकास आपल्या वरूडच्या विकासाकरता दिलेल्या विश्वासाला पदयात्रा त्यांच्या समवेत निघत आहेत. सर्व नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या स्वातीबाई उडादांडे यांच्या समवेत भव्य पदयात्रा निघालेली आहे. सर्वांचे लाडके आमदार माननीय डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या समवेत नगराध्यक्ष पदाकरता उभे असलेल्या सौ स्वातीबाई उडादांडे यांच्यासह 24ही नगरसेवक पदाकरता उभे असलेल्या सर्व उमेदवारांची भव्य पदयात्रा निघालेली आहे. चला सर्वांनी या पदयात्रेमध्ये सहभागी व्हा आणि स्वातीबाई आंडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. लक्षात असू द्या, कमाल कमाल कमाल. चला या बोध चिन्हासमोरील बदल दाबून भारतीय जनता पार्टीचा प्रचंड बहुमताने विजयी करा. लक्षात असू द्या कमाल, ध्यानात असू द्या कमाल. वारे कमाल, आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या
गोंडे समवेत यांच्या समावेश स्वातीबाई आंडे नगराध्यक्ष पदाकरता उभ्या असलेल्या यांच्या सर्वांच्या समवेत भव्य पदयात्रा निघालेली आहे. सर्वांनी सहभागी व्हा. वारे कमाल, वारे कमाल, वारे कमाल, वारे कमाल, वारे कमाल. जाहीर सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या विकास कार्याला विकास कार्याच्या ग्वाहीसाठी पदयात्रा काढलेली आहे. स्वातीबाई आंडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. 24 नगरसेवकांच्या समवेत भव्य पदयात्रा निघालेली आहे. आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय डॉक्टर अनिलजी बोंडे समवेत 24 नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदाकरता उभे असलेल्या देवेंद्रजींनी राज्य जिंकले, नगर परिषदाही जिंकूया, नगराला समृद्ध कराया, कमाळ निवडून देऊया. कमळाला मत फुले देऊ सखे, भाजपला विजयी करू ग सखे. भाजपाच्या नव्या रूपाला जनतेचा हा आशीर्वाद, गंगा आता नगरामध्ये आणूया. भविष्य हाती आपल्या विचार याचा करा. भाजपाचे कमळ घेऊन देवेंद्रजी आले आपल्या दारा. देवेंद्रजींनी राज्य जिंकले, नगर परिषदाही जिंकूया, नगराला समृद्ध. विकास कार्याला शाश्वती दिल्यानंतर भव्य पदयात्रा निघालेली आहे. नगराध्यक्ष पदासाठी स्वातीबाई आंडे यांच्या समवेत 24 नगरसेवकांसमवेत माननीय डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या समवेत सर्वांनी पदयात्रेमध्ये सहभागी व्हा. वारे कमाल, वारे कमाल, असं कसं येत नाही. मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या विश्वासासाठी पदयात्रा निघालेली आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विकास कार्याला आत्ताच विश्वास आपल्याला सर्व गरीब नागरिकांना दिलेला आहे. माननीय आपले लाडके आमदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या समवेत स्वातीबाई आंडे यांच्या समवेत 24 नगरसेवकांची भव्य माननीय डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या समवेत 24 नगरसेवक तसेच नगराध्यक्षासाठी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या विकास कार्याला पूर्णत्वास देण्याकरता वारे कमाल, वारे कमाल, वारे कमाल.
विकासासाठी विकास कार्याला पूर्णत्वास देण्याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आताच आपल्याला संपूर्ण वरुण शहराच्या विकासाकरता ग्वाही दिलेली आहे. त्याकरता भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. त्यांचे भूत चिन्ह 24 नगरसेवक श्री जनता पार्टीला प्रचंड बहुमताने भव्य स्वरूपामध्ये पदयात्रा निघालेली आहे. नगराध्यक्ष पदाकरता उभ्या असलेल्या स्वातीबाई युवराजजी आंबे यांच्या समवेत 24 नगरसेवक पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहे. सर्वांनी डॉक्टर गोंडे यांचा साथ द्या. भारतीय जनता पार्टीला विजयी करा. लक्षात असू द्या. कमळ 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 वारे कमळ वारे कमळ असं कसं यांनी असं कसं यांनी चला 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 सर्वांनी सहभागी व्हा. डॉक्टर निधी गोंडे यांचे हात बळकट करण्यासाठी माननीय डॉक्टर निधी गोंडे यांचे हात बळकट करण्याकरता आणि आपल्या वरूनच्या सर्वांगीण विकासाकरता पदयात्रा निघालेली आहे. वारे कमाल वारे कमाल त्याकरता उभे असलेले सर्व उमेदवार आणि गुलाबशी नगरवासियांची जनता या रॅलीमध्ये सहभागी झालेली आहे. सर्वांनी लक्षात असू द्या. भारतीय जनता पार्टीला विजयी करा. भारतीय जनता पार्टीच्या कवया बोट चिन्ह समोरील बटन दाबून नगराध्यक्ष पदाकरता उभे असलेल्या स्वातीबाई आंबे पदाकरता उभे असलेल्या स्वातीबाई युवराज आंबे यांच्या समोर आपल्या सर्वांचे लायके आमदार डॉक्टर निधी गोंडे यांच्या समोर 24 नगरसेवकांच्या भव्य आणि वरुण जनतेच्या सहकार्याने पदयात्रा निघालेली आहे. आता नुकतीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आहे. बघा वारे कमाल निधी गोंडे मागे बोला तुम्हारे साथ है. निधी गोंडे मागे बोला तुम्हारे साथ है. ऐसे एक में माननीय डॉक्टर निधी गोंडे यांच्या समवेत भव्य आणि दिव्य पदयात्रा सुरुवात झालेली आहे. सर्वांनी या पदयात्रेमध्ये सहभागी व्हा. चला 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 माननीय डॉक्टर निधी गोंडे यांचा विजय असो. माननीय डॉक्टर निधी गोंडे यांचा विजय असो. वरुणच्या सर्वांगीण विकासाकरता नेहमी कटिबद्ध असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय डॉक्टर निधी गोंडे वरुणच्या विकासाकरता आत्ताच मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे. वरुणच्या सन्माननीय डॉक्टर निधी गोंडे साहेबांनी यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. स्वातीबाई तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. स्वातीबाई तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. स्वातीबाई तुम आगे बढ़ो. डॉक्टर निधी गोंडे आप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. निधी गोंडे आप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. कमाल अरे कमाल मारे कमाल मिल गया कमाल मारे कमाल मिल गया कमाल मारे कमाल अरे कमाल मारे कमाल अरे कमाल. डॉक्टर निधी गोंडे यांचा विजय असो. निधी गोंडे यांचा विजय असो. सर्वांगीण विकासाकरता नेहमी कटिबद्ध असणारे आमदार आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय डॉक्टर
डॉक्टर रणजित बोंडे यांचा समावेश, तसेच नगराध्यक्ष पदाकरता उभ्या असलेल्या स्वातीताई आंगे यांचा समावेश 24 नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य रॅली निघालेली आहे. या पदयात्रेमध्ये सर्वांनी सहभागी व्हा. वा 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 रे